ए साईडला घे, साईडला घे. हो साहेब, हो साहेब. भाऊ सिग्नल तोडलाय, घे बाजूला घे. चल चल. लय घाईत होतो मला कामावर हो urgent नियमाने जायचंय, पाव, please, हे बघ please. एक तर तुला हेल्मेट नाही तुझ्याकडे, पावती फाडावंच लागेल तुला. अहो साहेब, घे लय बाजूला, घे, घाईमध्ये होतो बाजूला. राव साहेब, ऐकून तर घ्या, जाऊ दे ना भाऊ मला. नियमाने पावती फाडावं लागेल. मला आता काय करू, या पोलीसवाल्याने पकडले राव. थांब, कृष्णालाच फोन लावतो. हॅलो कृष्णा, अरे मला पकडले राव इथं चौकामध्ये. मला लय अर्जंट काम होतं, सिग्नल तुटला माझ्याकडनं. प्लीज जरा साहेबांना सांग ना. काय गाडी पकडली का? बर बर ठीक आहे. कोण आहे तिथं? साहेब दे ना त्यांना. हा बोलतो मी, दे त्यांना. हा हॅलो. हा बोला की साहेब. हा मित्र आहे आपला तो. हो का? हा बघा एवढी वेळेस द्या सोडून त्याला. बर बर बर, ठीक आहे हा, ठीक आहे, ओळखीचा आहे. चालेल. हा द्या द्या. ओके ओके. हे धर रे, जा. ए कृष्णा, सोडलं राव साहेबांनी राव तुझ्यामुळं. ए थँक्यू व्हेरी मच राव. मला लय गडबड होती राव, कामावर जायची म्हणून सिग्नल तुटला होता. काय रे अक्रम, तू फक्त एवढ्यासाठीच फोन केलता का मला? हा तेवढ्यासाठीच केलता फोन. अरे आज माझा वाढदिवस आहे. मला वाटलं वाढदिवस विश करण्यासाठी फोन केला असन तू, पण तू तर पोलिसांनी गाडी पकडली म्हणून फोन केला. काय विषय नाही भावा. अरे आम्ही पण माणसं आहे. कधी आम्हाला तर पण सुख दुःख विचारण्यासाठी फोन करत जा. नुसतं काम आलं तरच आठवण आली, कुणी पोलिसांनी गाडी पकडली, कुठं काय मॅटर झाला तरच तुम्हाला आमची आठवण येते रे. अरे अरे सॉरी यार, खरंच माझ्या लक्षात नाही राहिलं राव. अरे आम्ही पोलीस आहे म्हणजे आम्हाला काय मन नाही का? आम्ही काय माणूस नाही का? हा, अरे जरा आम्हाला पण दुसऱ्या दृष्टीने बघा तुम्ही. हा, इथं फक्त मला 2-3 मित्र सोडले, माझी फॅमिली सोडली, तर बाकी मला कुणीच विश केलं नाही बर्थडे. हा बरोबर. कुठं गेली चौकातली पोरं? हा, साधं माझं बर्थडेचं एकाने स्टेटस पण नाही ठेवलं माहितीये का? आता कुठे गेले चौकातली पोरं? हा, मित्र मित्र म्हणताना मला का फक्त काम असल्यावरच कुणी पकडलं, कुठं काय मॅटर झाला तरच मी आठवत? अरे एवढा डीप कधी विचारच केला नाही रे. खरं बोलतोय तू राव. सॉरी यार, चुकलं यार. बरोबर आहे, कामापुरतच तुला फोन केला जातो. आज एवढ्या महत्वाच्या दिवशी कसं काय विसरलो यार मी, खरंच. तर मित्रांनो, पोलिस सुद्धा माणसंच आहेत, त्यांना सुद्धा मन आहे. नुसतं कामापुरतं काही प्रॉब्लेम झाला त्यातच त्यांची आठवण काढू नका. कधी सहज फोन करून त्यांचे सुखदुःख विचारत जावा, कधी त्यांना बर्थडे विश करत जावा, त्यांच्या सुखदुःखात सामील होत जावा. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा.